नमस्कार. आज आपण 4थ्या व 5व्या श्लोकाचा एकत्र अर्थ जाणून घेणार आहोत. येथवर भगवंतांनी आपल्या समग्र रूपाचे ज्ञान विज्ञान सांगण्याची प्रतिज्ञा केली व त्याची प्रशंसा केली. आता ज्ञान विज्ञानाचे प्रकरण प्रारंभ करताना भगवंत प्रथमतः आपल्या अपरा व परा या प्रकृतींचे स्वरूप सांगत आहेत. श्लोक 4. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. श्लोक 5. अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदन्धार्यते जगत्. श्लोकाचा अर्थ: पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशी ही 8 प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे. ही 8 प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे. आणि हे महाबाहो, हिच्याहून दुसरी जिच्या योगे सर्व जग धारण केले जाते ती माझी जीवरूप परा म्हणजे सचेतन प्रकृती समज. परमात्मा सर्वांचे कारण आहेत. ते प्रकृतीचा स्वीकार करून सृष्टीची रचना करतात. ज्या प्रकृतीचा स्वीकार करून सृष्टीची रचना करतात तिचे नाव अपरा प्रकृती आहे. आणि त्यांचा अंश जो जीव आहे त्याला भगवान परा प्रकृती म्हणतात. अपरा प्रकृती निकृष्ट, जड आणि परिवर्तनशील आहे आणि परा प्रकृती श्रेष्ठ, चेतन आणि परिवर्तन रहित आहे. प्रत्येक मनुष्याचा भिन्न भिन्न स्वभाव असतो. ज्याप्रमाणे स्वभावाला मनुष्यापासून वेगळे करता येणे शक्य नाही, त्याप्रमाणे परमात्म्याच्या प्रकृतीला परमात्म्यापासून वेगळे सिद्ध करता येणे शक्य नाही. ही प्रकृती प्रभूचाच एक स्वभाव आहे म्हणून हिचे नाव प्रकृती आहे. त्याचप्रमाणे परमात्म्याचा अंश असल्यामुळे जीवाला परमात्म्याहून भिन्न सिद्ध करू शकत नाही, कारण हे परमात्म्याचे स्वरूप आहे. परमात्म्याचे स्वरूप असतानाही केवळ अपरा प्रकृतीशी संबंध जोडल्यामुळे या जीवात्म्याला प्रकृती म्हटले गेले आहे. अपरा प्रकृतीच्या संबंधाने आपल्यात कृतिशीलता मानल्यामुळेच हा जीवरूपी आहे. जर ह्याने आपल्यात कृतिशीलता मानली नाही तर हा परमात्म स्वरूपच आहे. मग याची जीव अथवा प्रकृती संज्ञा राहत नाही. अर्थात याचे ठिकाणी बंधनकारक कर्तृत्व आणि भोक्तृत्व राहत नाही. स्थूल भूतांना व शब्द इत्यादी 5 विषयांना कारणीभूत असणारी अशी जी सूक्ष्म पंचमहाभूते आहेत, ज्यांना सांख्य व योगशास्त्रात पंचतन्मात्रा असे म्हटले आहे, त्या 5 सूक्ष्म महाभूतांचे येथे पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या शब्दांनी वर्णन केलेले आहे. मन, बुद्धी व अहंकार हे तिन्ही अंतःकरणाचे भेद आहेत म्हणून यांना समष्टी अंतःकरण असे समजावे. 13व्या अध्यायात भगवंतांनी ज्या अव्यक्त मूल प्रकृतीची 23 कार्ये सांगितली आहेत तिलाच येथे 8 भेदांमध्ये विभक्त असे म्हटले आहे. ही अपरा प्रकृती ज्ञेय व जड असल्यामुळे ज्ञाता असलेल्या चेतन जीवरूपी परा प्रकृतीपेक्षा ती पूर्णतः भिन्न व निकृष्ट आहे. हीच जगाची हेतुरूप आहे आणि हिच्याच द्वारे जीवाला बंधन येते म्हणून हिचे नाव अपरा असे आहे. सर्व जीवांची शरीरे, इंद्रिये, प्राण
व भोग्य वस्तू आणि भोगस्थानमय अशा या संपूर्ण व्यक्त प्रकृतीचे नाव जगत असे आहे. असे जगतरूपी जड तत्व हे चेतन तत्वाने व्याप्त आहे, म्हणून त्यानेच याला धारण करून ठेवले आहे. कारण ते चेतन तत्व याच्यापेक्षा सर्व प्रकारे श्रेष्ठ व सूक्ष्म आहे. चेतन तत्वाच्या संयोगाविना या जगाची उत्पत्ती, विकास व धारणा होणे शक्य नाही. अशा प्रकारे आज आपण 4थ्या व 5व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 6व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.